हॅलो फ्रेंड, चला तर आज आपण टी मानसशास्त्र 15 महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाची आहे? तर कोणाची आहे? जॉन डुईंगची आहे. दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत. IQ सूत्र कोणी दिले आहे? टर्मन यांनी IQ सूत्र दिलेले आहे. ओके. ट्रॅव्हल अँड एरर सिद्धांत कोणी मांडलेला आहे? थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. तर चला मग आता पुढचा आपण क्वेश्चन पाहणार आहोत. बाल मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे? तर बालकांचे वर्तन हा मुख्य विषय आहे. चला तर आपण पुढे पाहूया. बालकाच्या विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असते? तर कुटुंब यांची असते. लर्निंग बाय ड्रॉइंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? जॉन डुईंग यांनी मांडलेली आहे. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी क्षमता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चुका कशा घ्याव्यात? तर शिकण्याची संधी. TETमध्ये मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे? बालक समजून अध्यापन सुधारणे हा काय? TET मानसशास्त्राचा मुख्य उद्देश मानला जातो. चला पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. साधित सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? पॉल हॉलशी संबंधित आहे. विद्यार्थी केंद्रित अध्यापन केंद्रस्थानी कोण असतो? विद्यार्थी असतो. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला आहे? स्पियरमन यांनी मांडलेला आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? पुनरावृत्ती हा घटक महत्त्वाचा आहे. लास्ट आणि क्वेश्चन पाहणार आहोत. पियाजे कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बोधात्मक विकास याची संबंधित कोण आहे? पियाजे आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत जेणेकरून तुम्हाला TETच्या एक्झामसाठी अतिशय उपयोगी होतील. धन्यवाद.